आज तारा आजारी पण होती आणि तिचा पेपर पण होता. चल म्हणलं आम्हीच तुला पेपरला सोडून येतो. त्या पुरीला काय कोणत्या उकळ्या फोडत होत्या, मोकार हसायची. यायला म्हणलं हसता हसता फेल होती काय नु. आज पेपरला जायला तिला लयच उशीर झालता आणि खेडचं ट्रॅफिक बघून म्हणलं आता जायच्या आधीच फेल होती काय नु. पण कसं बस तर आपण ट्रॅफिक तर पार केलं होतं. थांबे, एक गोष्ट राहिली द्यायची तिला. तिला ओव्हरेजची पुडी दिली आणि तिला म्हणलं चांगलाच पेपर रे आणि याने चांगलीच एनर्जी येईन बरं का. आणि ते बेस्ट ऑफ लक करायच्या आधी बाई टाटा करून आतमध्ये पळून पण गेली. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला बाकीची काम आहे ती पहिले करून घेऊ. त्यात जाताना एका बाबांची मदत केली. म्हणलं स्टँड लावा नाही तर पडसान तुम्ही. तसं पुण्याचं कामामध्ये आधी मी करीतच असतोय बरं का. गाडी मोकार गार होती. म्हणलं होंडावाल्यांना गाडीचं तोंड तरी दाखवून आणू. सर्व्हिसिंगचं बनवतो काहीच काय, त्यांनी तोंड नाही बघितलं आणि काहीच नाही. म्हणले आता या उद्या तुम्ही. त्यात अशी आमच्याकडून 10-15 वेळा गाडीमध्ये आधी बंदच पडत असते. बरं ते जाऊ द्या. आम्ही घरी चाललो होतो तेवढ्याच सोनीचा फोन आला. तेवढ्या बाजारातून पिशव्या तरी घेऊन जा, आम्ही येतो मग बस मध्ये. चायला आता झाला आता वजला, कारण काय आईला मोकरच पिशव्या दिल्या रे. त्यानंतर आसपास गावच्या यात्रा पण चालू होत्या. म्हणलं चला आता बैलगाडा बघायला जाऊ. आणि आम्ही असल्या अँटिक रस्त्याने गेलो होतो ना, इकडून तिकडून कुडून पण घुसायचो, कारण आम्हाला वाट दाखवायला बाबा होते. म्हणलं बाबा म्हणतील तसं. आणि आम्ही कधी गेलोय माहितीये का तिथं शेवटच्या बारीला, आणि ती शेवटचीच बारी झाली होती. यायला म्हणलं तेवढी तरी बघाय भेटली. आणि त्यानंतर म्हणलं आलोयच तर काहीतरी खाऊन तरी जाऊ. मग कलिंगड वगैरे खाल्लं आणि घाटातली बाजारातली बेळ बारी असते. मग म्हणलं चला बेळ घेऊन जाऊ घरी. मग घ्या करून तेवढं लाईक आणि फॉलो.